नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 6च्या टूलकिट व्हिडिओत तुमचं स्वागत. माझी वसुंधरामधील भूमी घटकातला महत्त्वाचा भाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. हे फक्त कचरा उचलणं नाही तर पर्यावरणपूरक पाऊल आहे. आपण अशा युगात जगतोय जिथे प्रत्येक टाकलेली वस्तू निसर्गावर आणि आपल्या भविष्यावर परिणाम करते. दररोज आपल्या घरातून, दुकानातून, उद्योगातून ओला व सुका कचरा तयार होतो. ओला कचरा म्हणजे भाजीपाला, अन्नाचे उरलेले अवशेष याचं कंपोस्टिंग करून खत तयार करता येतं. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, धातू, काच याचं विलगीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती हेच खऱ्या अर्थानं धोरण आहे. योग्य व्यवस्थापन केलं तर हाच कचरा संपत्ती ठरू शकतो. पण दुर्लक्ष झालं तर तोच कचरा मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितगृह वायूंचा स्रोत ठरतो. मृदा आणि जलप्रदूषण वाढवत सार्वजनिक आरोग्य व जैवविविधतेला धोका निर्माण करतो. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे साफसफाईपेक्षा पुढे जाऊन पर्यावरण रक्षणाचं पहिलं पाऊल आहे. सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्लास्टिक हे अविघटनशील आहे आणि सूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्न, पाणी व हवेतून शरीरात जातात. त्याचप्रमाणे बॅटरी, संगणक, मोबाईलसारखा ई-कचरा हा मोठा धोका आहे, ज्यातल्या लेड, मर्क्युरीसारख्या रसायनांमुळे माती व आरोग्यावर अपाय होतो. म्हणून कचरा उचलणं नव्हे तर त्याचं योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचं संतुलन राखणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. माझी वसुंधरा ही मोहीम नाही तर भविष्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. ही स्लाइड घनकचरा व्यवस्थापन या भागातील एकूण 8 निर्देशक आणि त्यांच्या गुणांकनाची माहिती देते. प्रत्येक निर्देशकासाठी किती गुण मिळू शकतात हे इथे दिले आहे. एकूण 1500 गुण आहेत. आता आपण घनकचरा व्यवस्थापनाच्या टप्प्यांकडे वळूया. पहिला निर्देशक 1.2.1 कचरा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण आणि संकलन हा आहे. यासाठी एकूण गुण 250 आहेत. या निर्देशकाचा उद्देश सार्वजनिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. घनकचऱ्यावर योग्यरित्या प्रक्रिया न केल्यास ते जमिनीमध्ये जाते आणि यामुळे माती व भूजल प्रदूषित होते. घनकचरा नियम 2016 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व घरांमधून विलगीकरण केलेला घनकचरा संकलित करण्याची व्यवस्था करावयाची आहे. यात मुख्य 2 भाग आहेत. 1. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्मितीच्या ठिकाणी घनकचऱ्याचे संकलन आणि विलगीकरण करायचे. विलगीकरण म्हणजेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे. ओला कचरा म्हणजे भाजीपाल्याचे अवशेष, अन्न उरलेले पदार्थ, फळांच्या साली जे सडून खत बनवता येऊ शकतं. दुसरीकडे सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, कागद, काच, धातू जे रिसायकल करता येतात. गावातील घरोघरी जर कचरा उचलला जात असेल तर त्यातून एक स्वच्छ, आरोग्यदायी व सेंद्रिय खत निर्मितीसाठी सक्षम गाव निर्माण होतो. आपण गावकरी म्हणून यासाठी सहकार्य केलं तर गावाचा विकास अधिक वेगानं होतो. 2. काढून टाकलेल्या कचरा संवेदनशील ठिकाणांची टक्केवारी. या इंडिकेटरमध्ये हा भाग नव्याने ॲड करण्यात आला आहे. GVP म्हणजे गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट. कचरा असुरक्षित बिंदू. येथे आढळणारा कचरा जसे की रस्त्याचे कोपरे, रिकाम्या भूखंड किंवा कालवे यासारख्या ठिकाणी जिथे कचरा वारंवार टाकला जातो, यामुळे दुर्गंधी होते आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. गावच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रणालींसाठी मोठे आव्हान निर्माण होते, ज्याचे निराकरण अनेकदा भारताच्या स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेद्वारे केले जाते. आवश्यक तपशिलांमध्ये 1. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करून ठेवावा. 2. निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केलेला आणि घरोघरी जाऊन संकलित केलेल्या घनकचऱ्याच्या प्रमाणाचा स्वमूल्यमापन अहवाल जतन करून ठेवावा. 3. माझी वसुंधरा अभियान 6.0च्या कालावधीतील लॉगबुक मेंटेन करावी. 4. घरोघरी जाऊन घनकचऱ्याचे संकलन केलेली जिओटॅग छायाचित्रे सेव्ह करावी. सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.2 ओला कचऱ्यावर प्रक्रिया. यासाठी एकूण 350 गुण आहेत. ओला कचरा हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्यातील प्रमुख घटक आहे. यामध्ये भाजीपाला, स्वयंपाकघरातील ओला कचरा, बागेतील कचरा आणि इतर सहज विघटित होणारा कचरा यांचा समावेश आहे. या कचऱ्याचा वापर खत निर्मितीसाठी किंवा बायोगॅस संयंत्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. या निर्देशकात मूल्यमापन कार्यपद्धतीत 1.
तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ओला कचरा प्रक्रिया केंद्र, ज्यात ओला कचरा प्रक्रिया केली जाते, जसे की कंपोस्टिंग युनिट किंवा बायोगॅस प्लांट असले पाहिजेत. 2. प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याच्या टक्केवारीनुसार गुण आहेत. 3. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तयार होणाऱ्या कंपोस्टचा वापर आणि विक्री कशी होते त्यानुसार गुण आहेत. कंपोस्ट तयार झाल्यावर त्याचा गावात वापर किंवा विक्री झाल्यास त्यातून उत्पन्न मिळतं आणि गावात सेंद्रिय शेतीला चालना मिळते. हे एक पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पाऊल ठरतं. 4. FCO मानदंडांचे पालन करणारा कंपोस्ट गुणवत्ता अहवाल सादर करायचा आहे. FCO म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर, म्हणजेच खताचा दर्जा ठरवणारे सरकारी मानक. जर खत दर्जेदार असेल तर त्याचा शेतीत चांगला उपयोग होतो आणि तो बाजारात विक्रीसाठी पात्र होतो. जर खत FCO प्रमाणित असेल तर त्याची विश्वसनीयता आणि बाजार मूल्य दोन्ही वाढतं. आवश्यक तपशील पुढीलप्रमाणे: 1. कंपोस्ट केंद्र ठिकाणाची गुगल मॅप लिंक अपलोड करून जतन करून ठेवा. 2. कंपोस्ट प्लांट, उत्पादने आणि विकणाऱ्या दुकानांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करायची आहेत. 3. निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण आणि तयार केलेल्या कंपोस्टच्या प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करून ठेवा. 4. अधिकृत प्रयोगशाळेतील खत नियंत्रण आदेशाचे पालन करणारा FCO गुणवत्ता अहवाल जतन करून ठेवा. 5. कंपोस्ट उत्पादित, विक्री केलेले आणि स्वतः वापरलेल्या तपशिलाची लॉगबुक तयार करून ठेवा. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.3 सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट. एकूण गुण 200. या निर्देशकाचा उद्देश सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर आणि विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुक्या घनकचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच, कागद, धातू, रबर, अन्न पॅकेजिंग मटेरियल यांसारख्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य संसाधनांचा समावेश होतो. कचऱ्याचे मूल्य खूप मोठे आहे आणि सर्वांनी त्याच्या पुनर्वापराचा मार्ग अवलंबला पाहिजे. ह्यामध्ये मूल्यमापन कार्यपद्धतीत: 1. कार्यात्मक विलगीकरण केंद्र तयार करायची आहेत. 2. सुक्या कचऱ्याचे दुय्यम वर्गीकरण करायचे आहेत. 3. सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक, काच, लोह, कागद हे वेगवेगळ्या प्रकारे वेगळं करणं म्हणजे दुय्यम वर्गीकरण. हे वर्गीकरण झाल्यास त्या वस्तू पुनर्वापरासाठी, रिसायकलसाठी किंवा विक्रीसाठी पाठवता येतात. 3. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट करायची आहे. हे मूल्यमापन सर्वात महत्त्वाचे आहे. गावात तयार होणारा सुका कचरा जर पुनर्निर्मितीसाठी अधिकृत संस्था, एजन्सी किंवा कंपन्यांकडे पाठवला जात असेल तर सुका कचरा योग्य पद्धतीने विघटित होतो. आवश्यक तपशील: 1. निर्माण आणि प्रक्रिया केलेल्या सुक्या कचऱ्याचे प्रमाणाचा मासिक अहवाल सादर करावा. 2. पुनर्प्रक्रिया केंद्राचे स्थान आणि गुगल मॅप आणि जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 3. पुनर्प्रक्रिया केंद्रांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 4. स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याची यंत्रणा असली पाहिजे. 5. विलगीकरण करून प्रक्रिया केलेल्या घातक घनकचऱ्याचे प्रमाणाचा मासिक अहवाल जतन करावा. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.4. जुन्या साठलेल्या कचऱ्यावर, लेगसी वेस्टवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी. एकूण गुण 100 आहेत. या निर्देशकाचा उद्देश वर्षानुवर्षे साठलेला कचरा मोठी जागा व्यापतो. लिचेट निर्मितीमुळे भूगर्भातील पाणी प्रदूषित होते आणि संसर्गजन्य रोग पसरतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वर्षानुवर्षे प्रक्रिया न करता साठविलेल्या जुन्या कचऱ्याचे उत्खनन, प्रक्रिया आणि विलगीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया करणे म्हणजे बायोमायनिंग होय. मूल्यमापन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे. वर्षानुवर्षे साठलेल्या जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. यात तुम्हाला पुढील गोष्टी समाविष्ट करणे आवश्यक आहे. 1. जमीन पुनर्प्राप्त आणि पुनर्वापर. जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे. आवश्यक तपशीलमध्ये: 1. वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या घनकचरा ठिकाणाच्या तपशिलाची गुगल मॅप लिंक सेव्ह करावी. 2. कचऱ्याने व्यापलेल्या एकूण जमिनीचा तपशील जतन करावा. 3. जुन्या साठलेल्या कचऱ्याच्या परिमाणाचा तपशील जतन करावा. 4. अधिकृत प्रमाणपत्रासह वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या घनकचऱ्यावर केलेल्या उपाययोजनांची स्थितीची प्रत राखून ठेवावी. 5. विविध टप्प्यावर जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 6. जर जमीन पुन्हा वापरली जात असेल तर काम पूर्ण होण्याआधीची आणि नंतरची छायाचित्रे सेव्ह करावी. 1.2.5 प्लास्टिक कचरा व्यवस्थापन,
सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी करण्यास एकूण 300 गुण आहेत. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम. या निर्देशकाचा उद्देश सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे हा आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी केंद्र शासनाने 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकसह पॉलिस्टिरीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर संपूर्ण बंदी घातली आहे. मूल्यमापन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे: 1. जनजागृती मोहिमांचे आयोजन करायचे आहे. या घटकाला रिलेटिव्ह मार्किंगप्रमाणे गुण आहेत. रिलेटिव्ह मार्किंग म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा गुण मिळतील. SUPवर बंदी यशस्वी व्हावी यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा मोहिमांमुळे गावकऱ्यांचा सहभाग वाढतो आणि सकारात्मक बदल घडतो. 2. सिंगल यूज प्लास्टिकच्या निर्मूलनावर कारवाई आणि दंड संकलन करायचे आहे. बंदी असूनही जर कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल तर त्यावर कडक कारवाई करून दंड आकारणं गरजेचं आहे. आवश्यक तपशील पुढीलप्रमाणे: 1. प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतलेल्या उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करा. 2. सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकला पर्यायी वस्तू याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. 3. जनजागृती मोहिमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करावी. 4. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर दंड वसूल करण्याबाबत लॉगबुकची प्रत जतन करावी. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेल्या तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.6 जैववैद्यकीय म्हणजेच बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन. एकूण गुण 100 आहेत. या निर्देशकाचा उद्देश जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये संसर्गजन्य किंवा संभाव्य संसर्गजन्य पदार्थ असलेल्या कचऱ्याचा समावेश असतो. या प्रकारच्या कचऱ्यामध्ये पॅकेजिंग, वापरलेल्या वैद्यकीय पट्ट्या किंवा मलमपट्ट्या आणि इन्फ्युजन किट यांसारख्या वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेच्या रोजच्या कामांशी संबंधित असलेल्या वस्तूंचा समावेश होतो. याशिवाय वैद्यकीय प्रयोगशाळा आणि रक्तपेढ्या यांमधील कचऱ्याचा समावेश असतो. याचे मूल्यांकन खालीलप्रमाणे करायचे आहे. 1. सर्व आरोग्य सेवा आणि वैद्यकीय व्यावसायिक हे सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्राचे सदस्य असणे हा एक घटक आहे. 2. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याला सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाला पाठवल्याची टक्केवारी तुम्हाला जतन करायची आहे. आवश्यक तपशिलामध्ये: 1. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये रुग्णालय किंवा दवाखाना नसल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. 2. संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन सुविधा केंद्राशी केलेल्या कराराची प्रत जतन करायची आहे. 3. प्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याची लॉगबुक मेंटेन करायची आहे. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.7 ई कचरा व्यवस्थापन. एकूण गुण 100 आहेत. या निर्देशकाचा उद्देश ई कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया न केल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात आणि पर्यावरणाचे प्रदूषण होते. ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि संकलन करून तो अधिकृत विघटन करणाऱ्या किंवा पुनर्वापरकर्त्याकडे पाठवला जाईल याची खात्री करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. याचे मूल्यांकन खालीलप्रमाणे करायचे आहे. 1. ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत जनजागृती उपक्रम राबवायचे आहेत. गावात ई कचरा म्हणजे काय, तो कसा वेगळा करावा, त्याचे योग्य व्यवस्थापन का आवश्यक आहे याबाबत जनजागृती करायची आहे. 2. गावात ई कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र आणि अधिकृत यंत्रणा तयार करायची आहे. 3. गावात जर ई कचरा विलगीकरण केंद्र कार्यरत असणे गरजेचे आहे. आवश्यक तपशीलमध्ये: 1. ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत जनजागृती उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये जतन करावा. 2. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात उपलब्ध असलेली ई कचरा संकलन यंत्रणा असणे गरजेचे आहे. 3.
अधिकृत प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत विघटनकर्त्या किंवा पुनर्वापरकर्त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कचरा गोळा करण्याच्या यंत्रणेच्या तपशिलाची लॉगबुकची प्रत जतन करावी. 4. कचरा संकलन आणि प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर आधी, दरम्यान, नंतर काढलेली जिओ टॅग छायाचित्रे सेव्ह करावी. 5. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या विघटनकर्त्या किंवा पुनर्वापरकर्त्यासोबत करार जमा करावा. 6. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या कचरा पुनर्वापर करणाऱ्यांची यादी जतन करावी. पुढचा इंडिकेटर आहे 1.2.8 स्वच्छतेचा दर्जा. यासाठी एकूण 100 गुण आहेत. या निर्देशकाचा उद्देश उघड्यावर शौच केल्यामुळे माती आणि जलप्रदूषण होते. केंद्र शासनाने नागरिकांच्या वर्तणुकीत बदल घडवून देशाला हागणदारी मुक्त करण्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्राला हागणदारी मुक्त करण्यासाठी महत्त्व दिले आहे की नाही याचे मूल्यमापन हा निर्देशकाद्वारे केले जाते. या इंडिकेटरच्या मूल्यमापन कार्यपद्धतीत ODFची स्थिती, ज्यात 3 घटक आहेत. पहिलं, मॉडेल गाव, म्हणजे जेव्हा गावात सर्व स्वच्छता निकष पूर्णपणे पाळले जातात, जसं की प्रत्येक घरात शौचालय आहे, त्याचा नियमित वापर होतो, सार्वजनिक ठिकाणी घाण दिसत नाही, कचरा व्यवस्थापन चांगले आहे, तेव्हा गाव मॉडेल मानले जाते. दुसरे, उदयोन्मुख गावात स्वच्छतेबाबत सुधारणांची प्रक्रिया सुरू असते, जसे की काही घरांमध्ये शौचालय उभारणी सुरू आहे, जनजागृती केली जाते, स्थानिक नागरिक सहभागी होऊ लागतात, तर असे गाव प्रगतीपथावर मानले जाते. आणि आकांक्षी गाव अशी आहेत ज्या गावात अजूनही स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टींची कमतरता दर्शवतात, जसे की उघड्यावर शौच, घाणयुक्त परिसर, साफसफाईची कमतरता, तर या गावांना सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असते. आवश्यक तपशीलमध्ये 1. सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले व वैध असलेले ODF+ मॉडेल, उदयोन्मुख आणि आकांक्षी प्रमाणपत्रे जतन करावी. 2. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यानचे वैध प्रमाणपत्र मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाईल. 3. ODF मॉडेल, उदयोन्मुख आणि आकांक्षी स्थितीवर आधारित मूल्यमापन केले जाईल. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या YouTube, Instagram, Facebook पेजला फॉलो करा. अशा प्रकारे भूमी या थीमॅटिक एरियामधील घनकचरा व्यवस्थापन हा भाग समाप्त झालेला आहे. धन्यवाद.